सर्व आचत गोत्रीय बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडवत प्रणाम. आज आपण सत्संग नंबर 28 मध्ये प्रवेश करत आहोत. आत्तापर्यंतच्या मागील सत्संगामध्ये जीव पदार्थ बघितल्यानंतर आपण देवता पदार्थ बघतोय आणि मागील सत्संगामध्ये आपण देवतेमध्ये असलेले पंचप्रकार ज्ञान, सुख, सामर्थ्य, ऐश्वर्य, प्रकाश यावरती चिंतन केलं. परंतु आता गोकुळाष्टमी आलेली आहे. सर्वांना प्रथम मी गोकुळाष्टमीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो. आणि आजचा सत्संग आपण त्यावरतीच चिंतन करावं असं अनेक लोकांनी कळवल्या अनुषंगाने आपण गोकुळाष्टमीच्या निमित्तानं या सत्संगामध्ये चिंतन करणार आहोत. खरं म्हणजे महानुभाव संप्रदायामध्ये, आपल्या धर्मामध्ये गोकुळाष्टमी ही प्रत्येकाच्या घरी साजरी करण्याचा एक परंपरा, एक रूढ आपल्यामध्ये आहे. आणि त्या अनुषंगाने प्रत्येक जण आपल्या घरी गोकुळाष्टमी साजरी करत असतो. परंतु गोकुळाष्टमी आपण साजरी करत असताना काहीतरी परमेश्वराचं उपार दाखवण्यासाठी काहीतरी गोडधोड करणं, देवाला स्नान घालणं आणि रात्री 12 वाजेपर्यंत जागरण केल्यानंतर देवाला उपार दाखवून आरती करणं, काही लोकांमध्ये याचा अपवाद आहे. काही लोक सजावट करतात गोकुळाष्टमीच्या निमित्ताने. अनेक लोकांना दर्शनासाठी घरी बोलावतात. काही लोक गोकुळाष्टमीच्या निमित्ताने सत्संगाचे कार्यक्रम करतात, काही भजनाचे कार्यक्रम करतात. त्या दिवशी एक आनंद उत्सव, एक सण म्हणून आपण साजरा करत असतो. आणि ही जी प्रथा आहे, ही जी परंपरा आहे, ती आपल्याच धर्मात नसून अन्य लोकांमध्ये सुद्धा गोकुळाष्टमी साजरे करण्याचा प्रघात प्रथमपासूनच आलेला दिसतो. यामध्ये फक्त अपवाद असा आहे की आपण प्रत्येकाच्या घरी गोकुळाष्टमी साजरी करतो आणि अन्य लोक काही मंदिरामध्ये जातात, एकत्र येऊन ती साजरी करण्याचा प्रयत्न करतात. परंतु जी आपण गोकुळाष्टमी आजपर्यंत साजरी करत आलो, त्या गोकुळाष्टमी साजरी करण्यातून आपल्याला जो फायदा व्हायला पाहिजे किंवा परमेश्वराच्या त्या अवतार कार्यावरती जो प्रकाश पडला पाहिजे, ते चिंतन व्हायला पाहिजे, ते खरंच होतंय का? खरं म्हणजे आज आपल्याकडं तत्वज्ञानाच्या बाजूने आपण जेव्हा अभ्यास करतो, चिंतन करतो, त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की आपण काय करतोय आणि काय केलं पाहिजे. आज आपण परमेश्वर भक्ती करत असताना तो एक सण म्हणून साजरा करतो आणि ते सण साजरा करण्याचं एक प्रघात, एक परंपरा आहे. घाटामध्ये ते वातावरण, ते संस्कार असल्यामुळं तो दिवस आपण साजरा करतो. परंतु ज्या कारणासाठी तो दिवस आपण साजरा करतो, ते कारण, त्या कारणावरती आपण चिंतन केलं पाहिजे. आजपर्यंत मी गोकुळाष्टमीच्या दिवशी अनेक वेळेस जे माझ्या संपर्कात काही अन्य लोक होते, त्यांना बोलून मी त्यांना श्रीकृष्ण महाराज कोण आणि ते परमेश्वर कसे आणि त्यांचीच भक्ती सर्वश्रेष्ठ कशी, हे मी सांगण्याची एक परंपरा ठेवली होती. आणि त्यातून अनेक लोक उपदेशी पण झाले, काही लोक कृष्ण भक्तीला लागले. असं काहीतरी आपण जर ठरवून तो कार्यक्रम जर केला तर त्यात नक्कीच आपल्याबरोबर इतरांना पण फायदा होईल. परंतु आपली मानसिकता ही विधी किंवा काहीतरी करण्याची प्रवृत्ती असल्या कारणाने आणि गोकुळाष्टमी ही प्रत्येकाच्याच घरी साजरी होत असल्यामुळे आपण एकत्र येत नाही. आणि त्या कारणाने गोकुळाष्टमीचा जो सण प्रत्येकाच्या घरी जेवढ्या उत्साहात होतो, तेवढ्या उत्साहात त्याचं तत्वज्ञान लोकांपर्यंत मात्र पोहोचवण्यास आपण कुठंतरी कमी पडतोय.
खरं म्हणजे श्रीकृष्ण महाराज हे जगमान्य अवतार आहे आणि ते जगमान्य अवतार असल्यामुळं श्रीकृष्ण महाराज कोण काय हे सांगण्याची कोणालाही गरज नाही. प्रत्येक जण श्रीकृष्ण महाराजांना ओळखतो. नुसते हिंदू धर्मीयच नव्हे तर इतर धर्मीय सुद्धा श्रीकृष्ण महाराजांना ओळखतात. परंतु ही जी ओळख आहे ही अत्यंत त्रोटक आहे. जशा त्या देवतेची ओळख जे ज्ञान आहे कसं विपरीत किंवा अन्यथा ज्ञानाने भरलेलं आहे, तसं अन्य लोकांचं श्रीकृष्ण महाराजांच्या बाबतीत सुद्धा जे ज्ञान आहे ते त्रोटक आणि विपरीत किंवा अन्यथा ज्ञान असं म्हटलं तर चूक ठरू नये. पण श्रीकृष्ण महाराजांना जर ओळखायचं असेल, समजायचं असेल तर महानुभावांच्या तत्वज्ञानातून, महानुभावांच्या दृष्टीतून जेव्हा आपण बघतो तेव्हा श्रीकृष्ण महाराज थोडेफार आपल्याला कळाले आणि इतरांना कळू शकतात. अन्यथा श्रीकृष्ण महाराजांना लोक वेगळे काही समजत नाही. सर्व एकच असल्या कारणाने अद्वैतवादाचा त्यांचा अभ्यास किंवा त्यांची धार्मिकता किंवा त्यांची भक्ती असल्या कारणाने ते सर्व एक जसे समजतात तसे श्रीकृष्ण महाराजांना एक समजतात. परंतु आपलं तसं नाही आहे. आपल्याला प्रत्येक गोष्टीचं ज्ञान परमेश्वराने अवतार घेऊन सांगितल्यानंतर ते आपल्याला दुसऱ्या अवताराने सुद्धा अधिक स्पष्टीकरण केल्यामुळं आपल्याला ते जसं आहे तसं यथार्थपणे समजलेलं आहे. 5,500 वर्ष झाले श्रीकृष्ण महाराजांनी अवतार घेतल्यानंतर श्रीमद भगवद्गीतेच्या माध्यमातून तत्वज्ञान सांगण्यासाठी आणि स्वतःची ओळख देण्यासाठी. त्यानंतर आपल्या धर्माच्या अनुषंगाने बघितलं तर 4 अवतार नंतर होऊन गेले. दत्तात्रय प्रभू अवतार होते परंतु नंतर पण आहे, याचा अर्थ 4 अवतार होऊन गेले आणि त्या अवताराच्या अनुषंगाने आपल्याला श्रीकृष्ण महाराज ओळखता येतात. आणि म्हणून कलियुगाचे परब्रह्म परमेश्वर अवतार सर्वदर्शी चक्रधर प्रभू यांनी सुद्धा डोमेग्राम येथे पूजनीय माईम भटांना परमेश्वर आणि देवता यातला फरक सांगितल्यानंतर परमेश्वर कोण अशा प्रश्नाला उत्तर देताना प्रथम श्रीकृष्ण महाराज अवतार सांगितले. कारण ते जगमान्य अवतार, त्यांना कोण ओळखत नाही आणि त्यांना कोण परमेश्वर मानत नाही. ह्या अनुषंगाने, प्रभावाच्या अनुषंगाने माईम भटांना जेव्हा श्रीकृष्ण महाराजांचं प्रथम नाव सांगितलं तेव्हा त्यांची ती दृष्टी किंवा त्यांची ती विचारधारा बदलली आणि त्यानंतर वेगळ्या अवताराचं त्यांनी नाव सांगून स्वतःपर्यंत परमेश्वराने माईम भटांना घेऊन आले. आपण सुद्धा तीच ट्रिक वापरली की परमेश्वर भक्ती करत असताना श्रीकृष्ण महाराजांची भक्ती करतो आणि श्रीकृष्ण महाराज हे परमेश्वर कसे, तर ते अत्यंत सोपं होऊन जातं. कारण 50% लोकांपर्यंत श्रीकृष्ण महाराजांचं अवतार कार्य हे गेलेलं असतं. फक्त त्यांना थोडंसं अद्वैतवादाकडून काढून द्वैतवादाकडे लावणं, तत्वज्ञानाच्या अनुषंगाने त्यांना त्यातलं कार्यकारण स्वरूप लक्षण आणि वैशिष्ट्य हे सांगणं महत्त्वाचं असतं. आणि ते सांगण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला आपला परमेश्वर समजणं ही अत्यंत गरजेचं आहे. ना आपण परमेश्वर भक्ती करतो परंतु ती परमेश्वर ही वस्तू काय आहे जर आपल्यालाच माहीत नसेल तर त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये काही फरक राहणार नाही. म्हणून त्या अनुषंगाने आज आपण थोडंसं चिंतन करणार आहोत. तर श्री चक्रधर स्वामी जेव्हा आपण परमेश्वर अवतार म्हणतो, म्हणजे श्रीकृष्ण महाराज हे श्री चक्रधर स्वामी आहे असं जेव्हा म्हणतो आणि लोकांना सांगतो तर ते सप्रमाण आपल्याला सांगता आलं पाहिजे. आणि ते सप्रमाण आपल्याकडे भरपूर आहे. अगदी परमेश्वराच्या मुखीचे श्रीमुखीचे असल्या कारणाने त्याला कोणीही त्याला चॅलेंज किंवा आव्हान करू शकत नाही. आणि याच्या पाठीमागे अजून एक फायदा आपल्याला असा वाटतो की श्री चक्रधर स्वामींवरती परमेश्वर म्हणून भक्ती किंवा बुद्धी आपली बसण्यासाठी, आपली निष्ठा वाढण्यासाठी ह्या तत्वज्ञानाचा खूप मोठा फायदा आपल्याला होईल. आणि त्या अनुषंगाने आपण भक्ती करताना सुद्धा पंचकृष्ण आपण जेव्हा म्हणतो तर कृष्ण हा शब्द प्रत्येक अवताराच्या पाठीमागे आपण लावलेला असतो आणि लावतो. त्याच्या पाठीमागे कारण श्रीकृष्ण महाराजांचं जे अवतारत्व आहे ते अलौकिक, प्रत्येक अवतार हे अलौकिक असतात. परंतु दुसऱ्या बाजूने जर आपण विचार केला तर श्रीकृष्ण महाराजांचं जे अवतार कार्य आहे ते राजवेशात किंवा राजघराण्यात
अवतार घेतल्या अनुषंगाने आणि पांडवांच्या सारखे भक्त त्यांना भेटले, त्या अनुषंगाने परमेश्वराने जे कार्य केलंय, अवतार कार्य हे अलौकिक ठरतं. आणि म्हणून श्रीकृष्ण महाराजांकडे सर्वसामान्य माणूस कुणीही वेधला जातो आणि तो वेध, परंतु जेवढा आपला जसा ज्ञानयुक्त वेद असतो श्रीकृष्ण महाराजांच्या बाबतीत, तेवढा लोकांचा नसतो. आणि ते अप्रत्यक्षेचे काम आहे ते आपल्यावर परमेश्वराने सोडलेले आहे. सर्वज्ञ श्री चक्रप्रभू पूजनीय नागदेव आचार्यांना सांगतात की आमच्यापासून 1-2 पण तुमच्यापासून 4-7. तर याचं कारण काय, की जीव जीवाचं ऐकतो आणि आपकाचं वाक्य लागे. आपण एखाद्या व्यक्तीला जे सांगू शकतो ते परमेश्वर सांगितल्यानंतर सुद्धा तो ऐकेल त्याची गॅरंटी नाही, कारण तेवढी योग्यता तेवढी पात्रता त्याची असायला पाहिजे. आणि म्हणून परमेश्वर काही मोजक्या निवडक जीवांची योग्यता अधिकार बघून हे तत्वज्ञान त्याला सांगतात, त्याला बोध देऊन त्याला ते स्वतःची ओळख देतात आणि नंतर त्या जीवाच्या कारणे, त्या जीवाच्या अनुषंगाने हे परमेश्वराचं तत्वज्ञान, हा परमेश्वराचा धर्म इतर सर्वसामान्य जीवांपर्यंत परमेश्वरच नेत असतात. परंतु माध्यम मात्र परमेश्वर जीवालाच करतात. आणि म्हणून आपण श्रीकृष्ण महाराज जसे लोकांपर्यंत जगमान्य झाले, तेही परमेश्वर अवतार. सर्वश्री चक्रप्रभू हे सुद्धा परमेश्वर अवतार. उलट मी तर म्हणेल श्रीकृष्ण महाराजांच्याही पुढचे अवतार म्हटल्यानंतर एक तत्वज्ञानाच्या अनुषंगाने पुढील होतं. परंतु आपण कुठंतरी कमी पडत असल्यामुळं किंवा कमी पडलेलो असल्यामुळं लोकांपर्यंत श्रीकृष्ण महाराजांसारखा दुसरा सर्वश्री चक्रप्रभूंचा अवतार आपल्याला नेता येत नाही, नेता आला नाही आणि सांगता आला नाही. याच्या पाठीमागे कारण का आपल्याला स्वामी श्री चक्रधर किती कळाले, किती समजले हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. परमेश्वर अवतार घेताना 3 प्रकारे अवतार घेतात. एक गर्भीचा अवतार असतो, म्हणजे जसं सर्वसामान्य जीव गर्भातून जन्माला येतात तशा पद्धतीनं परमेश्वर सुद्धा गर्भातून अवतार घेतात. दुसरा अवतार असतो दवडणे. हा फक्त परमेश्वर अवतार घेतात. एखादा जीव गर्भात असल्यानंतर त्याला बाजूला काढणे आणि स्वतः तिथं प्रवेश करून अवतार घेणं. तिसरा अवतार पूर्वी ठेवणे, म्हणजे एखादा जीवाचं योग्यतेचा पात्रतेचा जीव, कणवेचा जीव असेल, त्याचं देहावसान झालं तर तो निघून गेल्यानंतर त्या शरीराला आपलं करणं, त्या शरीरात प्रवेश करणं आणि परमेश्वराने आपलं कार्य सुरू ठेवणं, याला पूर्व ठेवणे म्हणतात. हे झाले 3 प्रकारचे परमेश्वराचे अवतार. त्याच्यामध्ये पद्धती पण परमेश्वराच्या असतात. अवरदृश्य अवतार म्हणजे अलीकडचा, परदृश्य अवतार म्हणजे पलीकडचा आणि उभयदृश्य अवतार म्हणजे दोन्हीच्या मधला. त्याच्यासाठी खूप सुंदर दृष्टांत परमेश्वराने सांगितलंय की अलीकडचा म्हणजे उंबऱ्याच्या आतील म्हणजे घरामधील अवतार, परदृश्य म्हणजे उंबऱ्याच्या बाहेरील म्हणजे घराच्या बाहेरील, आणि उभयदृश्य म्हणजे उंबऱ्यावरील म्हणजे जो आतला आहे तो आतलाच बघेल, जो बाहेरचा आहे तो बाहेरचा बघेल, पण जो मधला आहे तो आतलं पण बघेल बाहेरचं पण बघेल. अशा पद्धतीने परमेश्वराचे अवतार घेण्याच्या 3 पद्धती असतात. तर परमेश्वर श्रीकृष्ण महाराज पूर्व अवतारात परमेश्वर बद्रिकाश्रम येथे हंस रूपाने अवतार कार्य त्यांचं सुरू होतं. नंतर श्रीकृष्ण महाराज म्हणून अवतार त्यांनी घेतलेला आहे. परमेश्वर श्रीकृष्ण महाराजांनी अवतार कसा घेतला, त्या संदर्भात जनमानसांमध्ये कसे गैरसमज पसरले, श्रीकृष्ण महाराजांना लोक विष्णूचा अवतार का मानतात आणि श्रीकृष्ण महाराजांच्या संदर्भात ज्या काही गैरसमजुती लोकांमध्ये कशा पसरल्या, हे आपल्यामध्ये आपल्या धर्मामध्ये खूप क्लिअर आणि स्पष्ट आहे. याच्या पाठीमागचं कारण
की एका अवताराने दुसऱ्या अवतारावरती प्रकाश टाकलेला आहे. पूजनीय महादाईसांच्या अनेक प्रश्नाला उत्तर देताना सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी आपल्याच अवतार काळातल्या कितीतरी गोष्टी स्पष्ट केल्या, क्लिअर केल्या. म्हणून महानुभावांना जसे श्रीकृष्ण समजले, कळाले, तेवढे दुसरे कोणालाही कळू शकत नाही, समजू शकत नाही. याच्या पाठीमागचं महत्वाचं कारण आणि अत्यंत महत्वाचं कारण म्हणजे की दुसऱ्या अवताराने आपल्याच अवताराविषयी पाठीमागील ज्या गोष्टी आहेत त्या स्पष्ट केलेल्या आहेत आणि ते आपल्यापर्यंत किंवा आपण त्यापर्यंत पोहोचलेलो आहे, त्या तत्वज्ञानापर्यंत. म्हणून श्रीकृष्ण महाराजांच्या बाबतीत महानुभावांची जशी बुद्धी स्पष्ट आणि पारदर्शक आहे, स्वच्छ आहे, तेवढी इतर लोकांची दिसत नाही. याचा अर्थ श्री कृष्ण महाराजांवरती श्री चक्रधर स्वामींनी आपल्या तत्वज्ञानाच्या माध्यमातून, काही भक्तांच्या प्रश्नाच्या माध्यमातून प्रकाश टाकलेला आहे. म्हणजे पुढचा अवतार आपल्याला मागच्या अवताराविषयी माहिती देत असल्या कारणाने आपल्या दृष्टीनं जेव्हा इतर लोक श्रीकृष्ण महाराजांकडे बघतील तेव्हा मात्र श्रीकृष्ण महाराज खऱ्या अर्थाने त्याला समजतील. परंतु ते योग, तो अधिकार, ती पात्रता त्यांच्यामध्ये असेल तर परमेश्वर बोध देऊन त्यांना ते कळवतात, जसं आपल्याला ते भाग्य लाभलेलं आहे. श्रीकृष्ण महाराजांच्या बाबतीत बरेच समज, गैरसमज इतर लोकांमध्ये आहे, तसे आपल्यामध्ये कोणत्याही प्रकारचे समज, गैरसमज श्रीकृष्ण महाराजांच्या बाबतीत नाही. उलट आत्ताचे आपले कलियुगाचे परमेश्वर अवतार श्री चक्रधर स्वामी यांची भक्ती करत असताना सुरुवात आपली श्रीकृष्ण महाराजांपासून होते, द्वापार युगापासून होते. आणि हे आपण दररोज अनुभव घेत असतो, प्रचिती घेत असतो. श्री चक्रधर स्वामींनी श्रीकृष्ण महाराजांच्या बाबतीत बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्या पण आपण आज चिंतन करणार आहोत. श्रीकृष्ण महाराजांनी वसुदेव देवकीच्या पोटी अवतार घेतला आणि तो अवतार, त्याचा उद्देश कंस वधावा, दैत्य निर्दाळावे, साधुजन पाळावे या कार्यासाठी त्यांनी अवतार गर्भीचा म्हणून स्वीकारला. परंतु परमेश्वराचा जो उद्देश असतो या आपल्या भक्ताला ज्ञान देणं, स्वतःची ओळख देणं, जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर यातला नेमका फरक सांगणं आणि बोध देऊन ह्या परमेश्वराची भक्तीला त्या जीवाला लावून त्याचं भलं किंवा त्याचं हित करण्यासाठीच परमेश्वराचा अवतार होत असतो. परंतु जनसामान्यांमध्ये या गोष्टी पसरलेल्या असतात की श्रीकृष्ण महाराजांनी कंसवधासाठी अवतार घेतला, परंतु नुसता कंसवधाचा उद्देश परमेश्वराचा असता तर परमेश्वर सर्वशक्तिमान, सकळे देवता ह्या परमेश्वराच्या शक्ती त्या अनुषंगाने परमेश्वर करू शकले असते. परंतु काही जीवाची कणव असते, काही जीवाचा अधिकार, पात्रता त्या अनुषंगाने असल्या कारणाने त्या कंसाचा वध श्रीकृष्ण महाराजांच्या स्वतः परमेश्वराच्या हातून व्हावा. परत दैत्य म्हणजे राक्षस जी प्रवृत्ती होती ती समूळ नष्ट करण्यासाठी आणि साधुजन म्हणजे परमेश्वराचे भक्त, चांगले लोक यांचं संरक्षण करण्याच्या उद्देशाने श्रीकृष्ण महाराजांनी अवतार घेतलेला होता. परमेश्वराच्या ठिकाणी सर्व शक्ती असतातच, पण ज्ञान आणि विज्ञान ह्या प्रमुख शक्ती असतात. श्रीकृष्ण महाराजांनी सुद्धा प्रथम विज्ञान शक्ती स्वीकारली आणि नंतर ज्ञान शक्ती स्वीकारली. हे आपल्याला स्वतः श्री चक्रधर स्वामींनीच महादाईसाच्या एका प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केलेलं आहे. विज्ञान शक्ती म्हणजे विपरीत ज्ञान, की जे सामर्थ्याने भाव जी आहे त्याचा अभाव किंवा अभाव असेल त्याचा भाव, अशा प्रकारचे चमत्कार रूप परमेश्वराने प्रथम स्वीकारले. म्हणजे होत्याचे नव्हते, नव्हत्याचे होते, अशा पद्धतीनं ती विज्ञान शक्ती स्वीकारून परमेश्वर श्रीकृष्ण महाराजांनी आपल्या बालवयामध्येच अनेक लीळा केल्या आणि त्याच लीळा समाजामध्ये
पूर्ण अंगाने रूढ झालेल्या दिसतात. परंतु हे जे कार्य किंवा हे जे चमत्कार आहे हे श्रीकृष्ण महाराजांनी केले, तर ते कोणत्या शक्तीद्वारे केले हे जेव्हा चक्रस्वामींनी आपल्याला सांगितलं तेव्हा ते आपल्यासारख्याला ते कळालं. अन्यथा इतर लोकांमध्ये त्याचं कोणत्या प्रकारचं स्पष्टीकरण त्यांना ना करता येणार ना सांगता येणार. एक वेळेस दायंबांनी असंच सरसी चक्रप्रभूंना प्रश्न केला, जी श्रीकृष्ण चक्रवर्तीचा वियोगी झाडे सुकली म्हणे, ऐशी वेदशक्ती श्री कृष्ण महाराजांची होती. असा प्रश्न केल्यानंतर देव सांगतात का पूर्वी श्रीकृष्ण चक्रवर्ती विज्ञान शक्ती खेळीनले, पाठी ज्ञानशक्ती स्वीकारली. त्यावेळेस महादाईचा सुद्धा तिथं बसलेले असतात. ते ऐकल्यानंतर महादाईचा देवाला विचारतात, जी पूर्वी म्हणजे कवने काळी, पूर्वी म्हणजे कोणत्या काळी परमेश्वराने विज्ञान शक्ती स्वीकारली. तर देव त्यांना सांगतात, बाई पूर्वी म्हणजे बाळत्वा लागुनी, म्हणजे लहानपणी असताना, लहानपणापासून तर कंसवधापर्यंत, पाठी कंसवधानंतर, म्हणजे विज्ञान शक्ती कंसवधापर्यंत होती आणि त्यानंतर पण ज्ञानशक्तीचा स्वीकार परमेश्वराने श्रीकृष्ण महाराजांनी केला. हे सर्वश्री चक्रप्रभू कलियुगामध्ये आपल्या भक्तांना एका प्रश्नाचे उत्तर देताना सांगतात. याचा अर्थच असा होतो की श्री चक्रस्वामी हे श्रीकृष्ण महाराज आहे. कारण माझ्याविषयी मीच सांगू शकेल, तसं एका अवताराविषयी दुसरा अवतार सांगतात. याचा अर्थ ते गुह्य जे आहे हे त्या परमेश्वराने सांगितलेलं असतं. त्यावरती अधिक प्रकाश टाकताना दायंबा परत विचारतात की तरी वेद काही अधिक जी, पण वेद कसा काय अधिक होता, कारण त्यांच्या वेदाने झाडे सुद्धा सुकले म्हणे. तर देव म्हणतात, सर्वज्ञ म्हणितले श्रीकृष्ण शताशस्त्र वेदू येथीचा नामीची वेदू, म्हणजे 1000 योजन परिसरामध्ये श्रीकृष्ण महाराजांचा वेद होता म्हणे. परंतु माझा मात्र नामाची वेद, म्हणजे माझ्या नामानेच कुठं येईन, कुठपर्यंत येईन, कितीही, एका ब्रह्मांडातून दुसऱ्या ब्रह्मांडापर्यंत सुद्धा वेद आहे. इतकं सामर्थ्य श्री चक्रस्वामी ह्या अवतारामध्ये जरी असलं आणि हे आपल्याला जरी कळालेलं असलं, समजलेलं असलं, तरीही आपण समाजापर्यंत हा अवतार योग्य पद्धतीनं घेऊन जाऊ शकलो नाही. कारण श्रीकृष्ण महाराजांनी अवतार कार्य केल्यानंतर त्यांच्या भक्ताकरवी त्या भक्तांनी समाजापर्यंत जे दाखवलं, जे सांगितलं, त्याच अनुषंगाने श्रीकृष्ण महाराज अवतार जनमानसांपर्यंत पोहोचले. इथं मात्र आपण मानभाव कुठंतरी कमी पडतोय किंवा कमी पडलोय याचं नक्कीच चिंतन किंवा विचार आपण केला पाहिजे. आणि त्यासाठी आपल्याला सरस्वती चक्र प्रभू हे समजणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर दायंबांनी परत विचारलं, जी तरी तयासी काही जी, म्हणजे जे झाडं वगैरे सुकले त्यांना काय फळ भेटलं. तर देव म्हणतात त्यांचं भलं झालं म्हणे. ते भलं कोणत्या अनुषंगाने, तर त्यांच्यामुळे त्या झाडांमध्ये ते मनुष्यत्व निर्माण झालं, म्हणजे त्यांना मनुष्यत्व मिळेल, मनुष्य देह त्यांना भेटेल. आणि मनुष्यास योग केल्यामुळं तिथं जे भक्त होते त्यांचं अतिभलं होईल, कारण परधर्म तुमचं जीवन किंगा परमेश्वर म्हणतात. आणि त्यांना सहाय्य होऊन मायेकरवी त्या जीवाचं भलं झालं त्यावेळेस. तसं श्रीकृष्ण महाराजांनी अनंत उद्धरले म्हणे. फक्त त्यावेळेस अर्जुन देव आणि उद्धव देव हेच प्रकाशात आले किंवा हेच लोकांपर्यंत समजले. परंतु प्रत्येक अवताराचं कार्य हे जीवाला उद्धरून नेण्याचं असल्या कारणानेच श्रीकृष्ण महाराजांनी अनंत जीव उद्धरले. आणि श्रीमद भगवद्गीतेमध्ये ह्या तत्वज्ञानावरती जगामध्ये संशोधन चालू आहे. जो आपला मूळ ग्रंथ आहे, सर्वात प्रथम आपल्या घरामध्ये श्रीमद भगवद्गीता आहे का त्याचं चिंतन करा. ती असल्यानंतर आपण कधी वाचली आहे का, आणि आपण ती वाचलेली असताना किंवा वाचत असताना आपल्याला किती समजते किंवा किती समजली आहे,
याचं आपण चिंतन केलं पाहिजे. कारण आपण विनाकारण श्रीकृष्ण मार्ग गोकुळाष्टमी साजरी करतो, तिला काहीतरी कारण असलं पाहिजे. परंपरा म्हणून करतो, लोक करतात म्हणून आपण करतो, की आपल्या मनामध्ये काही भीती आपण नाही केली ती धार्मिकता किंवा ती गोकुळाष्टमी तर आपल्याला काही संकट तर येणार नाही, असे ते काही भावना नाही आहे ना. ह्या विचाराने जर आपण करत असेल तर आपल्याला ना परमेश्वर समजला ना कळाला. म्हणून परमेश्वर समजून घेत असताना किंवा परमेश्वराच्या ठिकाणी भक्ती करत असताना ती वस्तू आपल्याला समजून घेणं आणि त्याचं चिंतन गोकुळाष्टमीच्या माध्यमातून गोकुळाष्टमीच्या निमित्ताने करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आत्ताच आपल्या परराष्ट्र मंत्री भारताच्या स्वर्गीय सुषमा स्वराज ह्या सरल्या, त्यांची एक मुलाखत त्यावेळेस मी ऐकली आणि ती मुलाखतीतून आपल्याला खूप काही घेण्यासारखं आहे. परमेश्वराने सांगितलं जिथेही जाल त्याचा गुण काहीतरी घ्या. ती कोण व्यक्ती याच्याशी आपल्याला मतलब नाही, त्यातून आपण गुण घेऊ शकतो. मग तो गुण देताना किंवा आपण गुण घेताना ती व्यक्ती कुणी असू शकते, नामधारक असू शकते, वासनिक असू शकते, साधुसंत असू शकतात किंवा अन्य पण असू शकतात. असं काही नाही की त्याला फक्त परमार्गातलाच आणि परधर्मातलाच माणूस पाहिजे आणि त्याच्याकडूनच गुण घेतला पाहिजे. गुण घेताना तुम्ही कुठूनही घेऊ शकतात. तो त्यांनी एक अनुभव सांगितला का श्रीमद भगवद्गीता मी दररोज वाचायचे. दररोज वाचल्यानंतर मला कधीतरी असं जाणवलं की मी दररोज वाचन करते पण मला समजलं कितपत आणि किती समजलं त्या भगवद्गीतेवरचं. तर ते न समजल्यामुळं मग मी विचार केला आपण दररोज एकच अध्याय वाचत जाऊ. परत एक अध्याय वाचायला लागले तर तेव्हा त्यांच्या लक्षात आलं का आपण दररोज अध्याय वाचतोय पण समजलं किती, फक्त आपली मानसिकता आपण भगवद्गीता वाचतोय. आणि मग त्यांनी एक नियमन केलं दररोज की दररोज फक्त 2च श्लोक घ्यायचे. ते श्लोकाचं पाठांतर केल्यानंतर त्या श्लोकाचा शब्दाचा अर्थ समजून घ्यायचा, जाणून घ्यायचा आणि दिवसभर जेव्हा जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तेव्हा त्याचं चिंतन करायचं. अशा अनुषंगाने वर्षभरामध्ये माझे पूर्ण भगवद्गीता पूर्ण अंगाने पूर्ण ज्ञानाने बऱ्यापैकी समजली. कारण 365 दिवसामध्ये आपण ते श्लोक कधीतरी दिवस सुटतात, कधीतरी चिंतन करता येत नाही. तर भगवद्गीतेमध्ये 18 अध्यायामध्ये 700 श्लोक आहे. दररोज 2 श्लोक घेतले, त्या अनुषंगाने एका वर्षात त्यांनी ती गीता आत्मसात केली आणि त्याचा खूप मोठा त्यांना फायदा झालाय. त्यांनी त्या मुलाखतीत सांगितलं एकदा. आणि मलाही मी थोडंसं चिंतन केल्यानंतर लक्षात आलं की जे अन्य साधू असेल कुणी असेल, जोपर्यंत ते कृष्ण भक्ती करतात, श्रीकृष्ण महाराज वरती बोलतात, श्रीकृष्ण महाराजांचं ऐकतात, तोपर्यंत त्यांचा कार्यकाळ हा खूप सुखदायक आणि चांगला असतो. जेव्हा ते विकल्पाला जातात म्हणजे श्रीकृष्ण महाराजांच्या भक्तीला सोडून अन्य ठिकाणी घुसतात, जे अन्य माणसंच आहे परंतु ते घुसतात, त्यांना काही वेगळं नाही समजत, ते सर्व एकच आहे असं समजतात, त्यांचा उतार काळ सुरू होतो. हे तुम्ही लक्षात येईल. परंतु याचं चिंतन करण्यासाठी आपली दृष्टी उघडी असणं अत्यंत गरजेचं आहे. तर विज्ञान शक्तीचं जे कार्य असतं, परमेश्वराने विश्वरूप दाखवणं, कंसवध करणं, कालियामर्दन करणं, इंद्रादिकांचे गर्व हरण करणं किंवा मृत गुरु पुत्र आणण्यासाठी अलौकिक कृत्य करणं, गोकुळातील गायी वगैरे इंद्रादिकाकडून आणणं, या सर्व लीळा तुम्हाला श्रीकृष्ण महाराजांच्या बाबतीत माहिती आहे. परंतु ह्या लीळेंवरती श्रीकृष्ण महाराजांच्या ह्या लीळेंवरती सरस्वती चक्रवर्तींनी खूप सुंदर असा प्रकाश टाकलेला आहे. जसं लीळा चरित्राच्या लिखाणानंतर परमपूज्य केशवदासांनी एक सूत्रपाठ नावाचा ग्रंथ तयार केला, सर्व सूत्र श्रीमुखीचे बाजूला काढून त्याची बांधणी केली. तशा पद्धतीचं श्रीकृष्ण चरित्र म्हणजे श्रीकृष्ण सरस्वती चक्रवर्तींनी सांगितलेलं श्रीकृष्ण महाराजांच्या लीळा ह्या वेगळ्या करून आपल्या चरित्रामध्ये आलेल्या आहे आणि त्या जर वाचल्या तुम्ही तर सुंदर असं आपल्या बुद्धीमध्ये प्रकाश पडेल. आणि मी आज सर्वांना विनंती करेल की नक्कीच आपण गोकुळाष्टमी साजरी करत असताना सर्व कुटुंबियांना घेऊन श्रीकृष्ण महाराजांच्या सरस्वती चक्रवर्तींनी सांगितलेल्या लीळा, ते तत्वज्ञानावरती टाकलेला प्रकाश तुम्ही जर वाचला, त्याला खूप वेळ लागणार नाही, तास किंवा 2 तासामध्ये त्या पूर्ण लीळा सर्व कुटुंबियांसमोर होतील. आणि त्या लीळांचे जे आकडा आहे तो अत्यंत कमी आहे. काही लीळा काही पुस्तकांमध्ये 42 घाट बसतात, काहीमध्ये 69 आहे, अशा
50 ते 55च्या दरम्यान ते लीळा आहे. परंतु त्याच्यामध्ये तुम्हाला श्रीकृष्ण महाराजांविषयी, श्री चक्रधर स्वामींविषयी अत्यंत आदरभाव, अत्यंत निष्ठा वाढेल. कारण स्वामी श्री कृष्ण महाराजांविषयी स्वामी श्री चक्रधर आपल्याला सांगतात, तेव्हा अधिक आपली निष्ठा वाढायला मदत होत असते. आणि म्हणून या कितीतरी अशा ज्या लीळा आहे त्या सर्वश्री चक्रप्रभूंनी आपल्याला श्री कृष्ण महाराजांच्या बाबतीत सांगितलेलं आहे. आणि त्या विज्ञान शक्तीचं कार्य होतं हे सुद्धा स्पष्ट केलेलं आहे. ज्ञानशक्तीचं कार्य कोणतं? तर ज्ञानशक्तीचं कार्य म्हणजे परमेश्वरांनी स्वतःची ओळख या जीवाला देणं, जीवाची ओळख जीवाला सांगणं, देवतेची ओळख देणं आणि प्रपंचाची ओळख देणं. हे चारही पदार्थ याचे कार्य, कारण स्वरूप, लक्षण सांगणं हे ज्ञानाची कार्य असतं परमेश्वराचं. आणि ते सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी आपल्याला सांगितलं तसं द्वापारयुगात श्रीकृष्ण महाराजांनी सुद्धा श्रीमद भगवद्गीतेच्या माध्यमातून अर्जुन देवाच्या निमित्ताने सकळही जगाला, सकळही विश्वाला हे तत्वज्ञान सांगितलेलं आहे. ज्ञानाचं कार्य काय असतं? वेद निर्माण करणं, बोध शक्ती देणं, बोध दिल्यानंतर त्याला परमेश्वर भक्तीला लावणं, गोकुळातील गोपीस रास क्रीडा, प्रसादाद्वारे, वेणुवादनाने, दृष्टिक्षेपाने किंवा हास्याने, नाम श्रावणाने किंवा मूर्ती दर्शनाने, गुणनाम श्रवणाने याद्वारे देव वेधतात. आणि मनुष्य प्राण्यालाच नव्हे तर त्यावेळेस श्रीकृष्ण महाराजांच्या संदर्भात पशु पक्ष्यांना, तृणवृक्षांनाही वेद निर्माण व्हायचं. एवढी सुंदर श्रीकृष्ण महाराजांची श्री मूर्त होती. आणि त्या मूर्तीच्या संदर्भात श्री चक्रस्वामींनी सुद्धा सांगितले का द्वापारयुगात श्रीकृष्ण महाराज बर्वे, कलियुगात आम्ही बर्वे आणि त्रेतायुगामध्ये सीता बर्वी. म्हणजे सर्वात सुंदरतेचं जे वर्णन सर्व श्री चक्रप्रभूंनी केलंय त्यामध्ये श्रीकृष्ण महाराजांविषयी सुद्धा अत्यंत सुंदर वर्णन आलेलं आहे. आणि त्या श्रीकृष्ण चरित्रामध्ये जेव्हा तुम्ही जाल तेव्हा ते वर्णन वाचताना सुद्धा आपल्या अंगावरती शहारे येऊन श्रीकृष्ण महाराजांच्या संदर्भात आपल्या डोक्यामधले असलेले जे भाव आहे, जो निष्ठा आहे, तो नक्कीच वाढायला मदत होईल. परमेश्वर अवतार जेव्हा घेतात तर जीवाचे सर्व देहधर्म, जीवधर्म स्वीकारतात, जेणेकरून ह्या जीवाचं काही स्वीकारता येईल आणि या जीवाला काही देता येईल. आणि त्या देण्याच्या माध्यमातूनच जीवाचं हित साधता येईल. त्यामुळेच परमेश्वर सर्व जीवाचे देहधर्म, जीवधर्म स्वीकारत असतात. जीवाला प्रेम जसं जीवाविषयी वाटतं तसंच मग परमेश्वराविषयी सुद्धा वाटायला या जीवाला सुरुवात होती या अनुषंगाने. कारण आपल्यासारखं परमेश्वर सर्व काही आपण विनंती केल्यानंतर स्वीकारत असल्यामुळं आपल्याला परमेश्वराविषयी ते आपलेपण, ते प्रेम निर्माण होऊन आपले जो भक्तीचा जो अधिकार, योग्यता ती वाढत असते. परत त्या घेण्यातून परमेश्वराला काही जीवाला देता येतं. जसं आयतुक भूतभजन ज्ञानाप्रतिसाधन, अहेतुक मायापूर भजन प्रेमाप्रतिसाधन. तर ते भजनानेच परमेश्वराला या जीवाला काही देता येतं आणि त्या देण्यातून जीवाचं हित होत असतं. जीव अविद्यायुक्त असल्यामुळं त्यात स्वतःहून तर ज्ञान काही संभवत नाही. परंतु हे ज्ञान देण्यासाठीच परमेश्वराला या जीवाचे सर्व जीवधर्म, देहधर्म स्वीकारून ते ज्ञान देण्यासाठी काहीतरी घ्यावं लागतं. तर त्यावेळेस सुद्धा द्वापार युगामध्ये ज्यांच्या पोटी परमेश्वर जन्माला आले ते असेल किंवा ज्यांना परमेश्वरांनी लहानसं मोठं केलं ते यशोदा नंददेव असेल, ते सुद्धा अन्य देवतेची भक्ती करत होते, वरुण राजाला देव मानत होते. परंतु ज्यावेळेस प्रसंगानुरूप ते वरुण राजा जो आहे तोच परमेश्वराची भक्ती किंवा परमेश्वर श्रीकृष्ण महाराजांची पूजा करताना बघून नंद यशोदेला सुद्धा आश्चर्य निर्माण झालं आणि आपण काय करतोय. परंतु श्रीकृष्ण महाराज हे परब्रह्म परमेश्वर आहे असा बोध मात्र त्यांना झाला नाही काही किंवा होऊ शकला नाही. नंतरच्या काळात त्यांनी जे परमेश्वराच्या ठिकाणी केलेली सेवा असेल किंवा भजन असेल त्यातून मात्र त्यांना परमेश्वराचा नंतरच्या काळात परमेश्वरत्व बोध होऊन परमेश्वराला ते प्राप्त झाले. परंतु ज्या वेळेस श्रीकृष्ण महाराज होते त्यावेळेस ते फक्त ही कोणीतरी अलौकिक व्यक्ती, अलौकिक पुरुष किंवा कोणत्या देवतेचा अवतार असं म्हणून ते बघत होते. परंतु स्वतःचा मुलगा असल्यामुळे त्या अनुषंगाने
ते श्रीकृष्ण महाराजांचं भजन पूजन करत होते. अन्य लोक श्रीकृष्ण महाराजांना सुद्धा आजही ब्रह्म विष्णू महेश यापैकी विष्णूने धारण केलेल्या 10 अवतारापैकीच 8वा अवतार मानतात. परंतु श्रीकृष्ण महाराज हे देवतेचा अवतार नाहीये, हे आपल्याला जेवढं माहिती आहे तेवढं कोणालाही माहित नाही. तो अवतार परमेश्वराचा आहे. विष्णूचा 8वा अवतार तर बलभद्र किंवा काही ठिकाणी हलधर सुद्धा लिहिल्या जातं. परंतु यावरती श्रीकृष्ण महाराजांच्या या चरित्रावरती सर्वश्री चक्रप्रभूंनी खूप सुंदर असं प्रकाश टाकल्यामुळं आपल्या मनातल्या मात्र या ज्या शंका आहे त्या सर्व काही क्लिअर झालेल्या आहे. परंतु इतर लोक मात्र श्रीकृष्ण महाराजांना विष्णूचाच अवतार मानतात आणि तो विष्णू कोण हे त्यांना सांगता येत नाही, कारण विष्णू काही एक नाही. आणि जेव्हा असा प्रश्न जेव्हा आपण त्यांना विचारतो की बाबा विष्णूचा अवतार तुम्ही म्हणतात, मग कोणता विष्णू असं जर विचारलं तर ते लगेच थांबून जातात. त्याच्यासाठी आपल्याला बी या गोष्टी अत्यंत स्पष्टपणे आणि पारदर्शक समजणं अत्यंत गरजेचं आहे. तर एकदा असंच बाईसांचा आग्रह होता काही क्रियेसाठी किंवा विनंती होती परमेश्वराला. तो आग्रह इतका असल्या होता की परमेश्वराला सहज ते बोलून गेले परमेश्वर त्यांचा. तर जेऊर मार्गे जेव्हा परमेश्वर जात होते तर त्या बाईसांचा 2 रोड सुटले. जाताना 2 रोड भेटतात. एका रोडकडं बाईसांचे कोणी नातेवाईक त्या गावाला राहत होते आणि देवाची काही तिथं जायची प्रवृत्ती नव्हती, परंतु बाईसा हे हट्ट धरतात की तुम्ही इकडंच चला. परंतु त्या आग्रह परमेश्वराला इच्छित नव्हता किंवा तिकडे जाण्याची प्रवृत्ती नसल्यामुळे ते जाऊ शकले नाही. परंतु देव म्हणतात स्त्रियांच्या स्वरूपी आग्रह एकाती. स्त्रियांच्या ठिकाणी असा हट्ट धरण्याचा किंवा आग्रह धरण्याचा आहे ना खूप असा एक स्वभाव असतो. जैसा लक्ष्मी येशी असं देव बोलता बोलता बोलल्यानंतर बाकीचे जे भक्तजन होते ते भक्तजनाने लगेच तो शब्द पकडला आणि जी तो कैसा असा प्रश्न केल्यानंतर परमेश्वराने त्याच्यावरती खूप सुंदर असा प्रकाश टाकलाय. तयावरी गोसावी शिराब्दी गमन ही अवघी लीळा सांगितली आणि मग देवानी महादाईसा बाईसा व इतर जे भक्त आहेत त्यांना ती सुंदर अशी लीळा सांगितली की एक वेळ शिराब्दीचे जे शय्या देवता ज्याला हे लोक विष्णू म्हणतात ती निवांत विसंबली होती, म्हणजे शांत बसलेली होती. आणि त्याच वेळेस त्यांची जी पत्नी होती लक्ष्मी तर त्यांचे पाय चेपत होती किंवा सेवा करत होती. तर अचानक ते शय्या जो देवता होती त्यांनी आपला मुकुट जो आपलं जे मस्तक असतं ते खाली झुकवलं, जसं आपण दंडोत करतो त्या पद्धतीनं. तर ते बघून त्या लक्ष्मीला खूप आश्चर्य वाटलं आणि तिनं लगेच बघितलं आणि बघितल्यानंतर प्रश्न केला की तुम्ही हा मुकुट का खाली वाकवला. तर त्यांनी त्यावेळेस सांगितलं का ह्या भूतलावरती सर्वश्री चक्र प्रभू ह्या अवतरले म्हणे आणि त्याचे सौंदर्य देखून त्याचं काय सांगू म्हणे बरवे, पण ते देखून आश्चर्य झाले म्हणून मुकुट तो केला म्हणे. तर त्या लक्ष्मीचा असा समज होता की माझा जो पती याच्या व्यतिरिक्त जगात काही कोणी विश्वात काही कोणी दुसरं सुंदरच नाहीये आणि म्हणून ती म्हणते काय तुम्हापाशी म्हणजे तुमच्यापेक्षा सुद्धा सुंदर पण होतं का. तर ती विष्णू जे आहे शिष्यामधले ते सांगतात त्याच्या श्री चरणाच्या अंगुठ्याच्या नखा इतके आमचे ठाई बरे पण नाही. म्हणजे त्या नखा इतकं सुद्धा श्रीकृष्ण महाराजांचं जे सुंदर आहे ते माझं नाही, ऐसे बरवे येते म्हणे. आणि मग त्यावेळेस ती हट्ट धरते की तरी ऐसे ते मिया देखावे की ते बरवे पण मज दाखवावे ऐसे म्हणून आग्रह घेतला. आणि मग सर्वज्ञ त्यांना सांगतात स्त्रियांच्या स्वरूपी आग्रह एकाती. तर हा आग्रह स्तवच त्यावेळेस श्रीकृष्ण महाराज संदीपनी ऋषींच्या ठिकाणी शिक्षेला होते देहधर्माच्या अनुषंगाने जीवधर्माच्या अनुषंगाने. तर त्यावेळेस ह्या विष्णूने आपल्या बायकोचा म्हणजे लक्ष्मीचा हट्ट पुरवण्यासाठी त्या ब्राह्मणाचे जे जन्माला आलेली बाळ आहे ते तो घेऊन जायचा. तर 1-2 नाही तर 6 बाळ ते घेऊन गेले. त्यावेळेस त्या ब्राह्मणाला खूप दुःख झालं आणि तो हे सर्व यांना नाव ठेवायला लागला की श्रीकृष्ण महाराज आहे, एवढे मोठे राजे, अर्जुन आहे, गांडीव धनुष्य आहे,
आणि काय उपयोगाचं. आता ही खूप मोठी लीळा आहे, मी शॉर्टमध्ये तुम्हाला सांगतोय आणि ती तुम्ही वाचावी, त्यामुळं आणखीन अधिक त्याच्यावर प्रकाश पडेल तुमचा. तर त्यावेळेस अर्जुनाच्या कानावरती गेल्यानंतर अर्जुन त्यांना जाऊन विचारतो की काय झालं, आणि सर्व कथा ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो मी आणतो ते. नाही आणलं तर मी अग्निकाष्ट घेईल. आणि अशा पद्धतीने अर्जुनाला वाटलं की कुठं असून असणार आहे, नरकात असेल, स्वर्गात असेल, पाताळात असेल, आपण कुठे जाऊ शकतो. अशा पद्धतीनं ते 7वं बाळ जेव्हा गायब होतं ते अर्जुन सगळीकडे पाहिल्यानंतर ते काही सापडत नाही. दिवस उगवतो आणि ते बोल लावल्यानंतर किंवा यांनी ते अग्निकाष्ठतेचं शपथ घेतल्यानंतर ते कामाला तो सुरुवात करतो. सर्व लाकड वगैरे सरण पेटवतो आणि त्याच्यावर जाण्याची सुरुवात. त्याच श्रीकृष्ण महाराजांचे अर्जुन भक्त असल्यामुळं आणि अर्जुनापूर्वी अनेक लीळा परमेश्वराला करायच्या असल्या कारणाने, तत्वज्ञान आपल्यापर्यंत आणायचं असल्या कारणाने ते श्रीकृष्ण महाराज तिथं प्रगट होतात की तू काय करतोय म्हणे. हे सर्व अर्जुनाने सांगितल्यानंतर श्रीकृष्ण महाराज म्हणतात चल माझ्या बरोबर. आणि मग तेव्हा ते शिराब्दीला घेऊन जातात. त्यावेळेस तो विष्णू नामक ती देवता आहे, ती श्रीकृष्ण महाराजांना सांगते की मला माफ करा, परंतु या लक्ष्मीच्या हट्टापायी मी हे केलं. आणि त्यानंतर मग ती लक्ष्मीला श्रीकृष्ण महाराजांचं किंवा त्या विष्णू देवतेला श्रीकृष्ण महाराजांचं दर्शन होतं. तिथल्या ते सर्व बाळकं वगैरे अर्जुन सर्व त्यांना घेऊन येतात. तर त्यावेळी ती लक्ष्मी सुद्धा श्रीकृष्ण महाराजांबरोबर निघते, परंतु श्रीकृष्ण महाराज तिच्या डोक्यावर हात ठेवून तुम्ही येथेच थांबा असं सांगतात. तेव्हा ती थांबते. तर अर्जुन म्हणतात की येत असेल तर येऊ द्या, काय हरकत आहे. श्रीकृष्ण महाराजांचा आपण जिथं जावं तिथं काय त्यांचं गुण घ्यावं की त्यांच्या स्त्रिया घेऊन जाव्या म्हणे. तर असं अर्जुनाला समजावून ते सर्व जेव्हा येतात भूतलावरती, सर्व त्या ब्राह्मणांना देतात. तर श्रीकृष्ण महाराजांनी तिथं अर्जुनाचं म्हणजे आपल्या भक्ताची मोठेपण सांगतात की बघा म्हणे कोणालाच आणता आलं नाही, पण अर्जुनाने आपले बाळक घेऊन आले म्हणे ना आपल्या गुरूंना, संदीपनी ऋषींना ते दिले. तर ह्या सर्व ज्या लीळा आहे, अशा अनेक लीळा आहे. त्या लीळेंवरती श्री चक्र स्वामींनी श्रीकृष्ण महाराजांच्या संदर्भात प्रकाश टाकलेला असल्यामुळं आपल्याला हे कळालंय. अन्य लोकांना हे कळू शकत नाही, समजू शकत नाही. त्या पुराणातल्या ज्या गोष्टी त्या कशात कुठं काय अडकलेल्या असतात ते त्यांनाही कळत नाही. म्हणून एक म्हण म्हणते की पुराणातले वांगे पुराणातच शोभा देतात. आणि आपल्याला ते पटू शकत नाही का, तर आपण यथार्थ बघितलेलं असतं. परंतु यथार्थ बघितलेलं असेल तर अन्यथा आपल्याला सुद्धा त्याचं आकर्षण निर्माण होऊ शकतं. आज सोशल मीडियामध्ये या गोष्टीचा खूप उहापोह होता. आपले एक साधक कुणी असेल, साधू कीर्तनकार, तर ते बोलता बोलता म्हटले म्हणे माळकरी संप्रदायाचे विठ्ठल काय आणि श्रीकृष्ण महाराजांची भक्ती करणारे महानुभाव काय, हे सारखेच. तर आपल्या एका महानुभाव उपदेशाने तो शब्द पकडला आणि म्हणे ते सारखेच का म्हणे. तर कसं काय, तर त्यामध्ये ती अडचण त्यांना निर्माण झाली. बोलता बोलता आपण बोलून जातो, पण याच्यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक असतो. पण तोच उपदेशी जर यथार्थ ज्ञानाने जर त्याला माहिती नसतं तर तो अशा गोष्टीला आकर्षित होऊन विकल्पाला सुद्धा जाऊ शकतो की बाबा श्रीकृष्ण महाराज हेच श्रीचक्र स्वामी, हेच विठ्ठल, काय हरकत आहे भक्ती करायला. तर म्हणून यथार्थ ज्ञान आपलं समजणं गरजेचं आहे. आणि आपल्याकडे जेवढं भांडवल आहे, जेवढं तत्वज्ञान आहे, जेवढी शास्त्र आहे, तेवढं कोणाकडेही नाही आहे. परत त्या शास्त्रातही आपण जाणं गरजेचं आहे, ते समजून घेणं गरजेचं आहे. तर श्री चक्र स्वामींनी श्रीकृष्ण महाराजांचा परमेश्वर अवतार हा घोषित केलेला आपल्याला दिसेल. श्रीकृष्ण अवतार तो गर्भीचा उभयदृश्य ईश्वर अवतार हे परमेश्वरांनी स्पष्ट सांगितलेले आहे. आणि ज्या जीवास जशी प्रतीती असते तसं ते श्रीकृष्ण महाराजांना भक्तात म्हटले. कारण एका महादैसाच्या एका प्रश्नाला उत्तर देताना परमेश्वर सर्वश्री चक्रप्रभू उत्तर देतात की संजय चतुर्भुज देखे, शुक्र विश्वरूप देखे, तसेच अर्जुन उद्धवदेव हे कैवल्य परमेश्वर परब्रह्म देखे. आणि त्या अनुषंगाने हा चतुर्भुज संजय परमेश्वराला पाहत असल्यामुळंच हा विष्णूचाच अवतार आहे असं म्हणून जनमानसामध्ये ती परंपरा पडत आली. परंतु सर्वश्री चक्रप्रभूंनी कलियुगात मध्ये अवतार घेतला. तो अवतार आपल्या योग्यतेनुसार आपल्याला समाजला भेटला, बोध झाला, म्हणून आपण संजयासारखं चतुर्भुज श्री कृष्ण महाराजांना पाहत नाही किंवा ओळखत नाही. आणि बोधदाता हा परमेश्वर असल्यामुळे आपल्याला तो बोध परमेश्वराने दिलाय. म्हणजे आपली किंमत किती मोठी आहे ना, आपण
कोणत्या योग्यतेचे आहोत हे आपण समजून घेतलं पाहिजे. त्याचप्रमाणे श्रीकृष्ण महाराजांची भक्ती करत असताना आपल्यावरती श्रीकृष्ण महाराजांचा खूप मोठा प्रभाव आहे, सर्व श्री चक्रप्रभूंपेक्षा सुद्धा. आणि म्हणून आपल्या 7 ग्रंथांमध्ये श्रीकृष्ण महाराजांवरती 5 ग्रंथ लिहिले गेलेले. शिशुपाळ वध असेल, वत्सहरण असेल, रुक्मिणी स्वयंवर असेल, उद्धव गीता असेल, ज्ञानप्रबोध असेल, हे सारे श्रीकृष्ण महाराजांवरती हे ग्रंथ आहे. आणि श्रीकृष्ण रुक्मिणी स्वयंवर कथेचेच हे सर्व वर्णन त्यामध्ये आलेले आहे. सर्वात जास्त म्हणजे महानुभाव साधू संतांनी श्रीकृष्ण महाराजांवरती काव्य केलेले सुद्धा आढळतात. तर पुराणामध्ये श्रीकृष्ण व दत्तप्रभू यांच्याविषयी बरीच माहिती आलेली आहे, परंतु त्यात कुठलीही एक वाक्यता तुम्हाला दिसणार नाही. दत्तप्रभूंच्या बाबतीत तसंच आहे, 3 मुखी दत्त, कुठले काय त्यांचे अवतार अनेक, परंतु जे स्वामी श्री चक्रधर स्वामींनी ज्याच्यावरती प्रकाश टाकल्यामुळे आपल्या दत्तप्रभूंच्या बाबतीत जे आपल्याकडे भांडवल आहे ते कोणाकडेही नाही आहे, तसं श्रीकृष्ण महाराजांच्या होतं. ते ज्ञान काही पूर्ण नाही, कारण ते कुठंतरी कुणीतरी ऋषीमुनींनी लिहून ठेवलंय आणि ते अन्यथा ज्ञान लोकांपर्यंत पोहोचल्यामुळं ते पूर्ण अंगाने ज्ञानवाचक श्रीकृष्ण महाराजांना किंवा दत्तप्रभूंना लोक ओळखू शकत नाही. परंतु एखादा सर्वसाधारण नामधारक महानुभाव सुद्धा श्रीकृष्ण महाराज कोण, दत्तप्रभू कोण हे स्पष्ट सांगू शकतो. तेवढं कोणीही सांगू शकत नाही, कारण बाकीचं ज्ञान हे सर्व अन्यथा ज्ञानाने पुराणात भरलेलं असतं. परंतु परमेश्वरावरती प्रकाश टाकल्यामुळं ते आपल्याला पारदर्शकपणे किंवा महादाईसांना काय होतं की पुराणातलं बरीच माहिती होती, कारण त्या पूर्वश्रमामध्ये त्याच देवतेची भक्ती करत असल्यामुळं त्या पुराणातले जे प्रश्न आहे स्वामी श्री चक्रधर स्वामींना येऊन विचारायचे आणि त्याच्यावरती प्रकाश स्वामी टाकल्यामुळं आपल्याला त्याच्याविषयी पूर्ण गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत. तर द्वापारीच्या लीळा म्हणून या ज्या आपल्या श्रीकृष्ण चरित्र स्वामी श्री चक्रधरांनी सांगितले ते अत्यंत महत्त्वाचं आहे आपल्याला. त्याच्यामध्ये एकूण लीळा आहे, काही ठिकाणी 69 दिसतात, काही ठिकाणी 43 दिसतात. त्याच्यात सर्वात जास्त प्रश्न महादाईसांनी विचारलेले 41 ते 47 असे प्रश्न आहे आणि त्यातून ते निर्माण झाले. काही दायंबांनी विचारलेले, काही देमाईसांनी विचारलेले, त्याच्यावरती जे उत्तरं दिली श्रीकृष्ण महाराजांच्या संदर्भात सर्व चक्रप्रभूंनी, ते आपल्या साहित्यामध्ये श्रीकृष्ण चरित्र म्हणून वेगळं लिखाण आढळतं. तर ते तुम्ही नक्की वाचा आणि त्याचं चिंतन करा. हे मी वारंवार याच्यासाठी सांगतोय का गोकुळाष्टमी अशी साजरी करायची आपल्याला. आपण उपास तापास करणारे, कर्मकांड करणारे माणसं नाही आहे, आपण त्यातून बाहेर पडणारे माणसं आहे आणि परमेश्वराने अवतारही त्याच्यासाठीच घेतलेला आहे. त्यातच जर आपण जात असेल तर परमेश्वराच्या त्या अवतार कार्याला किंवा परमेश्वराने दिलेल्या आपल्या बोधाला काही उपयोग राहत नाही. आपण तेवढ्यापुरते सीमित न राहता आपण तत्वज्ञानाच्या अनुषंगाने, ज्ञानाच्या अनुषंगाने यथार्थ समजून घेणं म्हणजे परमेश्वर भक्ती करणं असं होतंय. सूत्रपाठ, दृष्टांतपाठ जसा वेगळा करून लिहिल्या गेला तसंच श्रीकृष्ण चरित्र सुद्धा या लीळा चरित्रातून वेगळं करून लिहिल्या गेलेलं आहे. आपल्या साहित्यिकांनी आपल्याला खूप उपलब्धी करून दिलेली, परंतु त्या उपलब्धीचा आपण किती फायदा करून घेतो हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे श्रीचक्र स्वामींनी आपले द्वापार युगातील परमेश्वर श्रीकृष्ण महाराजांविषयी खूप असं सुंदर सुंदर त्याच्यामध्ये प्रकाश टाकलेला आहे किंवा स्मरण केलेलं आहे, आठवण काढलेले आहे, ते आपण समजून घ्यायचं आहे. परत श्री चक्र स्वामी हे श्रीकृष्ण महाराज कसे किंवा हे श्रीकृष्ण महाराज हे श्रीचक्र स्वामी कसे, त्याचे काही बाह्य लक्षणाने सुद्धा आपल्याला ओळखता येईल. जर तत्वज्ञानाचा अभ्यास केला तर श्रीकृष्ण महाराज जे आहे श्रीचक्र स्वामी जेव्हा बोलताना सुद्धा ते स्वतःविषयी हे हा शब्द वापरायचे. हे जे ते सारखे शब्द वापरायचे, त्यांच्या बोलण्याच्या लकबी असेल, समजावण्याच्या गोष्टी असतील किंवा विनोदाच्या लकबी असेल, या जवळजवळ सारख्या दिसतात आणि ते बाह्य लक्षणाने सुद्धा आपल्याला परमेश्वर श्री कृष्ण महाराज आणि श्रीचक्र स्वामी एक कसे याचं आपण चिंतन केलं पाहिजे. खरं म्हणजे ह्या विषयावरती गोकुळाष्टमीवरती कितीतरी सत्संग होऊ शकतात आणि कितीतरी आपण बोलू शकतो, परंतु आपल्याला वेळेचं भान असल्या कारणाने मी हे खूप स्पीडली घेतोय. परंतु यावरती नक्की तुम्ही चिंतन करा आणि गोकुळाष्टमीच्या वेळेस आपल्याला काय करायचं नेमकं हे समजून घ्या. कारण आपण गोकुळाष्टमी साजरी करताना अन्य लोकांसारखी साजरी करतो, आपल्याला आपल्यासारखी साजरी करायची आणि त्याच्यावरती मेघरला स्वामी श्री चक्रधरांनी स्पष्ट प्रकाश टाकलेला आहे
मेहकरला बोनेबाया होत्या गोकुळाष्टमीला. त्यावेळेस ते श्रीकृष्ण महाराज गोकुळाष्टमी असल्यामुळे ते श्रीकृष्ण महाराजांची गोकुळाष्टमी आपण साजरी करू असं त्यांना वाटलं आणि ते माती आणतात आणि त्याचं गोकुळ श्रीकृष्ण महाराज बनवण्याचा घाट घालतात. तेव्हा स्वामी त्यांच्याबरोबर असल्यामुळे ते म्हणतात, बाई तुम्ही हे काय करता? म्हणे देवा हे तुम्ही माहीत नाही की तुम्हाला आज गोकुळाष्टमी आम्हाला ती साजरी करायची. मग देव सांगतात त्या बोनेबायांना का गोकुळ किंवा श्रीकृष्ण महाराज हे काय मातीचे होते काय? म्हणले तुम्ही देव किंवा आम्ही, तुम्ही यशोदा वा आम्ही श्रीकृष्ण महाराज होतो. आणि उपवासाच्या बाबतीत त्यांनी सांगितलं त्यावेळेस काय मग देवकी आणि यशोदा किंवा नंददेव किंवा जे आहे श्रीकृष्ण महाराजांना जे भेटलेले पिता किंवा आई आहे त्या काही त्यांनी उपवास धरलेला होता का म्हणे. अक्षरशः गंमत करून ते उपवासाचं जे कर्मकांडाचा जे विषय तो परमेश्वर सरांशी स्वामींनी उडून टाकला. जे आजही आपल्या लोकांमध्ये पूर्वी होतं, आजही बऱ्यापैकी लोकांना माहीत झालं तरी काही स्त्रिया असतील ते उपवास धरतात, काही ते गोड गोड पदार्थ करतात, आपल्या मंदिराला ते अन्य लोकांसारखं त्याचा काय असतील पुऱ्या वगैरे त्याचं तोरण बनवतात. म्हणजे हे सारं वैदिकतेचं लक्षण आहे. आणि वैदिकता धर्मामध्ये इतकी खोलवर घुसलेली असल्यामुळं त्याच्यातून आपण बाहेर पडत नाही. आजही आपल्यामध्ये अनेक धर्म असतात, बौद्ध धर्म असेल किंवा ख्रिश्चन धर्म असेल, मुस्लिम धर्म असेल, त्या लोकांमध्ये जर तुम्ही गेले मिसळले तर तुम्हाला कितीतरी हिंदू धर्माच्या परंपरा तुम्हाला त्यांच्यामध्ये सुद्धा दिसतील, कारण तो प्रभाव त्यांच्यामुळे असल्यामुळे त्यातून बाहेर पडत नाही. तसंच आपलं आहे, वैदिकतेचा एवढा प्रभाव आपल्यावरती परंपरेने आलेला आहे तर त्यातून आपण बाहेरच पडत नाही. म्हणून आपण ज्ञानातून परमेश्वर ही वस्तू काय आणि त्यांनी सांगितलं तत्वज्ञान काय हे आपण समजून घेणं ही आपली गरज आहे. म्हणून हे आपण समजून घेतल्या पाहिजे. अशा कितीतरी लीळा आहे का त्या लीळेतून श्री चक्रस्वामींनी मीच श्रीकृष्ण कसे हे स्पष्ट सांगितलेले आणि हे आपण समजून घेतलं पाहिजे. जेव्हा औसा देवीची भेट झाली तेव्हा औसा देवीला परमेश्वर स्पष्ट सांगतात ते सर्व टाकून द्या, आता साक्षात श्रीकृष्ण महाराज तुम्हाला मार्ग दाखवायला साकार झालेला आहे, आता तुम्हाला याची काही गरज नाही. तर ते म्हणतात मी सर्व टाकून देते देवा, परंतु एक मूर्ती जी आहे बालकृष्णाची ती मला वाट दाखवते. म्हणजे मी साक्षात श्रीकृष्ण आहे ना, ती मूर्ती सुद्धा त्यांनी पाण्यात टाकायला लावली आणि स्वतःला श्रीकृष्ण म्हणून घेतलं. डायरेक्ट साक्षात श्रीकृष्ण मी आहे, आता तुम्हाला काळजी करायची गरज नाही. या लीळेतून आपल्याला समजतं. महादाईसाला देव सांगतात गोपाळ भेद जो आहे मंत्र तो श्रीकृष्ण महाराजांना, रुक्मिणीला आणि फक्त मलाच माहिती आहे. म्हणजे हा भेद फक्त त्या दोघांना आणि मला माहिती. याचा अर्थ श्रीकृष्ण महाराज हे चक्रस्वामी हे श्रीकृष्ण महाराज आहे या लीळेतून स्पष्ट होतं. त्याच वेळेस स्वामी नदी पात्राजवळ जर गेले तर त्यांची सावली पाण्यात पडल्यानंतर पाण्यातील जलचरेवरती येऊन ती मूर्ती बघण्यासाठी जेव्हा ते वेध घेतात त्यावेळेस सारंग पंडित श्रीकृष्ण महाराजांना सांगतात की यमुनेच्या थडीला जेव्हा श्रीकृष्ण महाराज विजय करतात तेव्हा असंच जलचरेवरती येत व मूर्तीचे दर्शन घेत म्हटले. स्वामी पैठण येथे असताना गायींना वेध झाला, सभोवती गायी तटस्थ अशा परमेश्वराकडे बघायला लागल्यानंतर सारंग पंडित म्हणतात द्वापारी श्रीमूर्तीचा वेध घेताना पुरे झाला नाही म्हणून आत्ताही घेत आहेत काय. यावरती स्वामी प्रसन्न होतात आणि सारंग पंडित सांगतात काय पांड्या काय वक्तृत्व चालवले म्हणे. त्यावरती सारंग पंडित म्हणतात की मग यथार्थ नव्हे काय. त्याला परमेश्वराने अप्रत्यक्षरित्या मौनाने संमती दर्शवतात. म्हणजे तेच मी आहे हे स्पष्ट सारंग पंडितांना सांगतात. त्याचप्रमाणे महादाईसा द्वारकेला जात असताना इथंच द्वारका त्यांना दाखवतात. नांदेडला गाय रक्षणाच्या वेळेस किंवा त्या स्थान आजही आपण ते पूजन करतो किंवा त्याच्या लीळा आपण आठवत असतो. तर त्या ब्राह्मणाकरवी प्रत्यक्ष श्रीकृष्ण महाराजच मी आहे हे परमेश्वर दाखवतात. त्याचप्रमाणे चांगदेव हरताळाला जेव्हा परमेश्वर भ्रमण करत असताना जातात तेव्हा सर्व भक्तांना ते द्वापार युगाची आठवण सांगतात की ज्यावेळेस द्वापार युगाला मी अमरावतीवरून रुक्मिणीला घेऊन आलो अंबादेवीच्या मंदिरातून त्यावेळेस इथं मुक्काम केला आणि इथंच रुक्मिणी देवी बसलेली होती, इथं मी बसलो होतो. सर्व काही ते आठवण सांगतात द्वापार युगाची. या किती सुंदर अशा लीळा एका स्वामी श्रीकृष्ण महाराज श्री चक्रस्वामींविषयी सांगतात. याचं चिंतन करणं, याचं मनन करणं, याचं स्मरण करणं म्हणजे गोकुळाष्टमी साजरी करणे. नुसतं कर्मकांड आणि नुसती आरती आणि पाळणा म्हणून गोकुळाष्टमी साजरी होत नसते आणि ती आपल्याला करायची नाहीये. त्याचं परमेश्वराचं स्मरण, नामस्मरण.
त्या लीळेचं चिंतन स्मरण करणं म्हणजे गोकुळाष्टमी. त्यानंतर आपण जाळीचा देव म्हणून आपल्यामध्ये प्रख्यात स्थान आहे आणि अनेक लोक जाळीचा देव म्हणून जातात, परंतु खाली उतरून गेल्यानंतर सावळा दरबार म्हणून जे आपलं स्थान आहे त्याच्यामध्ये श्रीकृष्ण महाराजांच्या विषयी श्री चक्रस्वामींनी खूप सुंदर अशी लीळा सांगितलेली. ज्यावेळेस त्या तिकडे जात असताना बाईसांची भाची तिथं त्या गावात राहतात. बाईसा त्यांना निरोप देतात की जा, आमचे स्वामी येत आहेत तर तुम्ही तयारी करा. त्यांना निरोप भेटल्यानंतर ते जंगी अशी स्वागत करतात, घोडा वगैरे सजावतात आणि आल्यानंतर त्या घोड्यावरती चक्रस्वामींना बसवतात आणि मिरवणूक काढतात. त्यावेळेस प्रल्हाद बाईसा ज्या असतात त्या थोड्या स्थूल असल्यामुळं देव म्हणतात बसा पाठीमागं घोड्यावरती. आता त्यांना देवाने सांगितल्यानंतर त्यांना देवाला नाही म्हणता येत नाही आणि बसावं तरी कसं अशी प्रश्न निर्माण झाल्यानंतर त्यांनी काय केलं, घोड्यावरती पाठीमागं हात ठेवला आणि देवाला सांगितलं देवा मी आता बसल्यासारखीच नाही का. तर देव त्यांना सांगतात तुम्ही उद्धव देवासारखंच केलं. ते बरोबर बाईसांनी ऐकलं किंवा प्रल्हाद बाईसांनी ऐकलं, महादाईसांनी ऐकलं. जेव्हा देव तिथं गेल्यानंतर वस्तीला देवाला दंडोत केला आणि त्यांनी विचारलं का तुम्ही ते मगाशी असे म्हटले उद्धव देवांसारखंच केलं तर हे कसं काय. त्यावेळेस सर्वज्ञ चक्रप्रभूंनी द्वापार युगामध्ये झालेली कथा किंवा झालेली लीळा स्पष्ट सांगितली का माझं पूजन आणि उद्धव देवाचं पूजन जेव्हा एकदा ठरलं त्यावेळेस दोघांनाही सारखेच आसनं तयार केले गेले. मी माझ्या आसनावरती बसल्यानंतर उद्धव देवाला सांगितलं बसा, तर उद्धव देवाने फक्त त्या आसनावर हात ठेवला आणि माझ्या चरणाजवळ येऊन बसले. म्हणजे मी बसल्यासारखं, म्हणजे माझा आदेश पण धुडकावल्यासारखं नाही आणि सांभाळल्यासारखं सुद्धा होतं. तसंच तुम्ही पण केलं म्हणे. अशा कितीतरी आठवणी, अशा कितीतरी लीळा स्वामी सर्वज्ञ चक्रप्रभू द्वापार युगाच्या श्रीकृष्ण महाराजांविषयी सांगतात. म्हणजे आपल्याकडं इतर लोकांसारखं काहीतरी हा याचा अवतार आहे तो त्याचा अवतार आहे काहीतरी बघितलं तत्वज्ञान सांगून आपण मोकळं होत नाही. आपल्याकडे सप्रमाण आहे आणि ते सप्रमाण स्वतः परमेश्वराने आपल्या श्रीमुखातून सांगितलेलं आहे. म्हणजे अशा कितीतरी लीळा, अशा कितीतरी प्रमाण आपल्याला श्री चक्रधर स्वामींनी जे सांगितलं श्रीकृष्ण चरित्र आहे यातून आपल्याला कळेल किंवा समजेल किंवा समजू शकतो. परंतु गोकुळाष्टमीच्या दिवशी त्या गोष्टीचा आपण उहापोह केला, त्याचं चिंतन केलं, त्या चिंतनातून आपण परमेश्वर ही वस्तू काय हे आपण जर समजून घेतलं तरच आपल्याला हे कळू शकतं, अन्यथा कळणार नाही. कारण त्यावेळेस सुद्धा एकदा महादाईचा परमेश्वराला विचारतात का जी संजयाशी श्री चक्रवर्तीचा ठाई कैशी प्रतीती, आणि संजय काय देखील, म्हणजे त्या संजय जेव्हा श्रीकृष्ण महाराजांना बघत होता हे सारं भगवद्गीता सांगत असताना किंवा बघून ते दिव्यदृष्टीद्वारे ते भगवद्गीता सांगत असताना, तर स्वामी सांगतात की संजय हा चतुर्भुज म्हणून पाहत होता, अर्जुन मात्र विश्वरूप म्हणून मला बघत होता आणि उद्धवदेव हा कैवल्य परब्रह्म म्हणून मला बघत होता. कारण त्याची योग्यता, त्याची पात्रता वेगळे असल्यामुळं ती तशी दृष्टी तयार झाली होती. मात्र आपली दृष्टी सर्वश्री चक्र प्रभूंच्या संदर्भात अत्यंत वेगळी निर्माण झालेली असली पाहिजे आणि ती आपण परमेश्वराच्या बोधातून आपण घेतलेली आहे आणि ती घेण्यासाठी आपल्याला चिंतन अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे. गोकुळाष्टमी सर्वकडे साजरी होते, नक्की साजरी करा, परंतु तत्वज्ञानाच्या माध्यमातून आपल्याला परमेश्वर ही वस्तू काय, ही कशी आहे, श्रीकृष्ण महाराज हे श्रीचक्र स्वामी कसे, श्रीचक्र स्वामी हेच परमेश्वर श्रीकृष्ण महाराज कसे, हे याचं चिंतन करून समजून घ्या. म्हणजे अन्य लोकांना आपल्या संपर्कात असलेले नातेवाईक असतील, मित्रमंडळी असतील, त्यांना आपल्याला कलियुगाचे अवतार सर्वश्री चक्रप्रभू हे श्रीकृष्ण महाराज कसे हे सप्रमाण आणि व्यवस्थितपणे त्यांनी मांडणी करून आपल्याला ती सांगता येऊ शकते. यावरती प्रकाश टाकत असताना अनेक गोष्टी सांगू शकतो आपण किंवा त्याच्यावरती प्रकाश टाकू शकतो, परंतु वेळेचं भान तुम्हाला मी अगोदरही सांगितलं असल्या कारणाने हा विषय खूप मोठा आहे. परंतु श्रीकृष्ण महाराज हे श्री सर्वश्री चक्रप्रभू कसे, श्री चक्रप्रभू हे श्रीकृष्ण महाराज कसे, एवढं जरी आपण या चिंतनातून समजून घेतलं आणि ती आवड निर्माण होऊन श्रीकृष्ण चरित्र आपण जर हाताळलं, समजावलं,
किंवा भगवद्गीतेचा दररोजचा एक श्लोक, 2 श्लोक जेवढे शक्य आहे तेवढं पाठांतर करून त्याचं चिंतनाला जर सुरुवात केली तर नक्कीच गोकुळ अष्टमी साजरी केल्यासारखी होईल आणि यातूनच परमेश्वर प्रसन्न होतील. तुम्ही किती गोडधोड करा, ते परमेश्वर स्वीकारतील की नाही स्वीकारतील हा नंतरचा विषय. कारण आपण अदृष्टपराकडे झुकलेला असेल, आपली प्रार्थना, आपली योग्यता, पात्रता तेवढी असेल तर परमेश्वर असन्निधानी सुद्धा ते पदार्थ स्वीकारतील, आपल्याला ज्ञान देतील, प्रेम देतील. परंतु मी त्याच्याही पुढे बोलेल का तुम्हाला ज्ञान झालंय याचा अर्थ तुमचं कधीतरी केव्हा तरी परमेश्वराने ते पदार्थ स्वीकारलेले, फक्त आता ते टिकवण्यासाठी, त्याच्यात सातत्य राहण्यासाठी आणि परमेश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला तत्वज्ञानाच्या माध्यमातून परमेश्वराचा अवतार कार्य किंवा परमेश्वराचं अवतारत्व हे आपण समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून गोकुळाष्टमीच्या दिवशी आपण याचं चिंतन करावं, चिंतन करून या लीलेचं स्मरण करावं, त्या स्मरणातून परमेश्वराला आठवावं. तेव्हा मात्र परमेश्वर नक्कीच प्रसन्न होतील आणि खरी गोकुळाष्टमी हे आपण साजरी केली असं होईल. या अनुषंगाने आजच्या सत्संगाच्या माध्यमातून सर्व सद्भक्तांना व माझ्या अच्युत गोत्रीय बंधू आणि भगिनी त्याचप्रमाणे साधू संतांना गोकुळाष्टमीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.